त्या बकरी देऊन पाहा म्हटलं. ती आता बकरी घेते का काय माहीत नाही. आज पुन्हा एक जनली बकरी. हे बघा का बकरीचं पिल्लू मेलं. आता ह्या बकरीचं आहे चांगलं पिल्लू. पुन्हा एक पिल्लू आहे बकरीच्या पोटामध्ये. 2 पिल्लू देते हे बकरी. दोन पिल्ले झाले आमच्या शेळीला. या शेळीला बापू हे बकरी त्या दिवशी जनली असते हे बकरी. बकरी जनली असते म्हणजे सारखेच जनली असते. तिथे आता पिल्लू मेलं. हां त्या दिवशी जनली असते हे बकरी. तर हे पिल्लू तिथे दाखवता आलं असतं. मग का हे तू बा असं 4 होते 5 होते. हां होऊन जात होता फायदा. एक पिल्लू तिच्या लावून देता येत होता. आता किती 4-5 दिवस झाले 7-8 दिवस झाले 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले. आता हे पिल्लू हे नाही घेणं सुरू करणार का. बकरी आणलं का म्हणजे मला पाचते म्हणून. आता असं करू आपण दुर्लभ पाहू. त्यावर्षी नाही का आपण केलं तर बा. त्यावर्षी आपण थोडे दिवस मांडा लागतात. त्यावर्षी आपण केलं तर बा ते डोळे झाकून पिल्लू पाजत जा. मग तिला वाटते मगच पिल्लू मग स्वतःच पाजत जाय. लाखी बकरी नाही त्यावर्षी तशा वाणी आपण त्याला पाजत जाऊ. प्रयत्न करून पाहू. मग नाही जमलं तर मग तिचं दोऊ या पाडवायला पाजत जाऊ का. तिचं दूध वाया जाण्यापेक्षा कमी येऊन जाते कसं. आणि लागली सवय हे तिनं पिल्लू स्वीकारलं तर मग झालं. मग एक पिल्लू ते बकरी पोचते. एक पिल्लू हे बकरी पोचते. असं होऊन जाते. मग जगून जाते बिना बट्ट्याने. कसं आहे ते म्हणते नाही का माय मरो पण मावशी जगो. तशामध्ये होऊन जाते. मग का करते मग आता त्या बकरी पिल्लू मेलं भावांनो. तुम्हाला माहीतच आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आता हे बकरी जनली 2 झाली पिल्ले. आता एक पिल्लू त्या बकरी देऊन पाहा म्हटलं. ती आता बकरी घेते का काय माहीत नाही. असा आमचा विचार चालू आहे. आता पाहू आता जे होईल ते. आता तुम्हाला काय वाटते सांगा बरं या व्हिडिओबद्दल. आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. पाच आमच्या गावाकडची व्लॉग. तोपर्यंत नमस्कार.